काल बजेट सादर झालं। लाडली बहिणा योजना जी आहे ती मध्य प्रदेशची लोकप्रिय योजना महाराष्ट्रात आलेली आहे। कसं बघता याच्याकडे काय सांगणार? मागच्या 20 वर्षापासून मी विधिमंडळात आहे। ऐतिहासिक बजेट कधीच बघितलं नव्हतं, पण यावेळी महायुती सरकारने शेतकरी, शेतमजूर, आमच्या बहिणी आणि या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता सर्व घटकांकरता उत्कृष्ट बजेट महायुती सरकारने दिला आहे। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने, कारण बजेट आपण ऐकलेलं आहे, बजेटचे मुद्दे, बजेटमधून जनतेला काय मिळणार आहे हे आपल्याला जनतेला माहिती आहे। त्यामुळं एक उत्कृष्ट बजेट महायुती सरकारने दिला आहे। मी महायुती सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो। ज्या लाडली बहिणामध्ये ज्या महिलांना श्रावण बाळासारख्या इतर योजनांचा लाभ होत असेल त्यांना यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे। काय तांत्रिक नाही, सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा शासन निर्णय निघाला आहे आणि मला वाटतं की सरकार म्हणून जी घोषणा काल बजेटमध्ये झाली, लाडली बहीण योजनेमध्ये या ठिकाणी या महाराष्ट्राच्या आमच्या सर्व बहिणींना याचा फार मोठा फायदा होणार आहे। उद्धव ठाकरेंनी काल टीका केली या बजेटवर, कसं उत्तर देणार त्या टीकेला? नाही, उद्धव ठाकरे यांचं मी ऐकलेलं आहे, त्यांचं यापूर्वीचंही मी ऐकलेलं आहे की मला बजेट समजतच नाही आणि जेव्हा दुसरं बजेट येतं तेव्हा मला समजायला लागतं। मुख्यमंत्री असताना ज्यांना बजेट समजत नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे आणि जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2दा मंत्रालयात आले 2.5 वर्षात, ज्यांच्या खिशाला पेन आपण बघितला नाही, ज्यांना बजेट समजत नाही त्यांनी स्वतःहून म्हटलं, ते बजेटवर बोलायला लागले आहे। जर त्यांना बजेट समजलं असतं, बजेटचा मतितार्थ समजला असता तर काल त्यांनी प्रतिक्रिया देताना थोडा अभ्यास करून दिली असती। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपण काहीच करायचं नाही, मात्र इतक्या चांगल्या बजेटला, इतक्या चांगल्या योजनांना, इतक्या चांगल्या कर्तव्यनिष्ठ सरकारच्या कामाला फक्त विरोधक म्हणून टोमणे मारायचे, विरोधाकरता विरोध करायचा। उद्धव ठाकरेजी जरा बजेट मांडणं, बजेटचा जरा अभ्यास करणं हे थोडं त्यांना शिकावं लागेल, मगच त्यांचं भाषण। आता लोक कंटाळले आता उद्धव ठाकरेंना, तेच ते भाषण, तेच ते टीका। त्यामुळे मला वाटतं त्यांच्या टीकेने काही होणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाकरता महायुती सरकार काम करत आहे। तुमच्या लेटर हेडवर काल एक लिस्ट व्हायरल झाली विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारांची, काय सत्य आहे? तुम्ही ती दिल्लीला पाठवल्याची माहिती आहे, काय सत्यता आहे त्याच्यात? आमच्या कोर कमिटीमध्ये 18, 19, 20 नावावर चर्चा झाली आहे। कुणीतरी खोडसाळपणा केला आहे, पत्र तर नाहीच आहे, काहीतरी पान काढलेलं आहे, कुठेतरी ठप्पा मारलेला आहे। त्यामुळे त्या पत्राला काही अर्थ नाही, कुणीतरी ते त्या ठिकाणी त्या पत्राचा खोडसाळपणा केला आहे। रावसाहेब दानवेचंही नाव त्याच्यात आहे, केंद्रीय मंत्री राहिलेल्या माणसाचं नाव विधान परिषदेसाठी चर्चेलं जातं। जर रावसाहेबाचं त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव पाठवायचं आहे तर 1 नंबरवर गेलं असतं। ती लिस्ट जरा बघा, काही प्रोटोकॉल नाही, काही नाही। पण ठीक आहे, ज्यांनी खोडसाळपणा केला ते बघू। पण मला वाटतं की चांगले उमेदवार आमचे केंद्रीय बोर्ड येईल, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आज उद्या निर्णय करेल, पण निश्चित या महाराष्ट्राच्या विकासाकरता चांगले नावं महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आपल्याला दिसतील। असं बोललं जातं की त्याच्यामध्ये जे नावं तेच रिपीट होणारे, बहुतांशी नावं तेच येणारे जे ओरिजिनल नाही, कॉमन असतं। काही लोक अंदाज बांधतात, काही लोक काही करतात, अंदाजावर काही याद्या तयार होतात, काही कशाही पद्धतीने करतात। पण मला वाटतं की शेवटी काही नावं त्या ठिकाणी महत्त्वाचीच आहे। जे नावं त्या ठिकाणी दाखवलेले आहेत ते सर्व मेरिटवरच आहे, पण मला असं वाटतं की त्या लिस्टचा आधार काही नाही। आज बैठक आहे तुमची महत्त्वाची, काय चर्चा अपेक्षित आहे? आज विधान परिषदेचे नावं फायनल होऊ शकतात का या बैठकीत? मला वाटतं आज नाव येतील असं वाटतं आहे, कारण 2च दिवस आता शिल्लक आहे। आजची बैठक जी आहे, विधानसभा निवडणुकीचे प्रभारी
माननीय भूपेंद्र यादवजी, केंद्रीय मंत्री आणि आमचे अश्विनी वैष्णवजी हे सुद्धा बैठकीला येत आहे. या बैठकीतनं आमच्या कोर ग्रुपची बैठक आहे, आमचे 21 लोकांचा जो कोर ग्रुप आहे त्याची बैठक आहे. लगेचच मग निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आहे आणि यातनं मग महाराष्ट्राच्या निवडणुकीला समोर कसं जायचं याची भूमिका ठरणार आहे. 14 तारखेला पुण्यामध्ये आमची विस्तृत राज्याची कार्यकारिणी आहे. 4-4.5 हजार प्रतिनिधी त्या कार्यकारिणीला उपस्थित राहणार आहे आणि माननीय अमित भाईंना आम्ही वेळ मागितलेला आहे, त्यांनी येण्याचं मान्य केलं आहे. 14 तारखेला पुण्यामध्ये राज्याची विस्तृत कार्यकारिणी होईल आणि त्यामधून सुद्धा आम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करू. विधान परिषदेच्या सभापती पदावर भाजपनं दावा केला अशी माहिती आहे. तुम्ही त्या सभागृहाचे सदस्य आहात. विधान परिषदेमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, पण सर्वच महायुतीच्या घटक पक्षाशी याकरता बोलावं लागेल. माननीय मुख्यमंत्री अजित पवारजी आहेत, आमचे 11 पक्ष आहे, सर्वांशी बसून निर्णय करू. बजेटमध्ये जे तरतूद केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोफत वीज देता येऊ शकते अशा पद्धतीची तरतूद आहे सोलरमुळे. काय अत्यंत चांगला निर्णय आहे की शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि हे सोपं आहे पुढच्या काळात, कारण आता सोलरवर वीज तयार होते, ती वीज फार कमी दराने तयार होते. आताची वीज ही लँडिंग कॉस्ट फार महाग पडतं, 6-6.5 रुपये कॉस्ट पडतं आणि त्यामध्ये मग सरकारला सबसिडी द्यावं लागतं. सबसिडी देण्याऐवजी सोलरचे प्रकल्प जर उभे केले तर पुढच्या 3-4 वर्षामध्ये सर्वच शेतकऱ्यांना सोलरायझेशन करून आपल्याला मोफत वीज देता येऊ शकतं. एक चांगला निर्णय माननीय देवेंद्रजी यांनी ऊर्जामंत्री म्हणून, कारण ते उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री आहे आणि बजेटमध्ये त्याबद्दलची घोषणा केली. मी शेतकऱ्याच्या वतीने हा ऐतिहासिक निर्णय जो घेतला मोफत वीज देण्याचा, हा निर्णय फार ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राच्या 45 लक्ष शेतकऱ्यांना एक मोठा आधार देणारा आहे. कधी काळामध्ये अवकाळी पाऊस आला, काही आलं, त्या काळात शेतकरी वीज